नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीस रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। आज मी इथे काय रेसिपी बनवत आहे तुम्ही भाज्या बघून गेस करा आणि गेस केल्यास लगेच कमेंट करा खाली। तर आज इथे मी बनवणार आहे डिनरसाठी नूडल्स। डिनर प्लस संध्याकाळचा थोडासा मुलांसाठी नाश्ता हे एकच करणार आहे। तर आता इथे पहिले तयारी करते आहे। फ्रीजमध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या आता मी घेणार आहे आणि एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर आता इथे ग्रीन चिलीज, बाकी शिमला मिरची, पत्तागोबी सगळं मी इथे काढून घेतलेलं आहे। भाज्या तुम्हाला मी पुढे दाखवते। आणि नूडल्स बनवताना कोणकोणत्या चुकी करायच्या नाही आणि नूडल्स तुमचे एकदम असे न चिटकता एकदम छान असे मोकळे कसे व्हायचे त्या पण सगळ्या टिप्स मी यामध्ये सांगितल्या आहे। तर आता भाज्या इथे कट करण्यासाठी पहिले पॅड काढून घेऊया। चॉपिंग पॅड काढल्यानंतर त्यावर आता व्हेजिटेबल्स मी इथे सगळ्या दाखवते आहे तुम्हाला। पत्तागोबी घेतलेली आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यानंतर अद्रक, बीन्स घेतलेले आहे कारण मला खूप आवडतात बीन्स। तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करा तुम्ही। अद्रक, लसूण आणि कांदा घेतलेला आहे। तर गाजर इथे नव्हतं म्हणून मी घेतलेलं नाही आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता। थोडंसं बीट पण स्लाइसेस जुलियन शेपमध्ये टाकू शकता। ऑप्शनल आहे, तुम्हाला भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहे। आणि आता ह्या भाज्या आपल्याला सगळ्या इथे कट करून घ्यायच्या आहे। पण नूडल्स पण इथे कट करून ठेवते आहे कारण नूडल्स आपल्याला बॉईल करायचे आहे। आता नूडल्स बॉईल करताना बऱ्याच जणांचे चिकट होतात किंवा चिटकतात, त्यासाठी सगळ्या टिप्स मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे। म्हणजे मग बाहेरच्यापेक्षा छान पण नूडल्स तुम्ही घरच्या घरी इथे बनवू शकता। तर आता भाज्या इथे सगळ्या कापून घेतलेल्या आहे। सोबतच तुम्हाला कढईमध्ये दिसत असेल नूडल्स बॉईल करण्यासाठी पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे। तर जुलियन शेपमध्ये काही भाज्या कट केलेल्या आहे आणि काही नॉर्मलच कट केलेल्या आहे। आणि आता सगळे व्हेजिटेबल्स कट झाल्यानंतर मिरचीला फक्त एक स्लिट मारून घेतलेला आहे मी। आणि अद्रक लसूण जे आहे ते मी इथे माझ्याजवळ ते दोरीने फिरवायचं टूल आहे, किचन टूल, त्यामध्ये मी फिरवून घेणार आहे। ते तुमच्याकडे नसेल तर मिक्सरला तुम्ही कोर्सली फिरवू शकता किंवा मग नाईफने कट करू शकता। आता पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। नूडल्स उकळताना थोडंसं मीठ टाकलं तर टेस्ट चांगली होते अजून। आणि त्यानंतर थोडंसं चमचाभर तेल पण मी त्याच्यात टाकलेलं आहे। मग नूडल्स एकमेकांना असे चिकट बनत नाही आणि चिटकत नाही। तर पाणी व्यवस्थित इथे उकळू द्यायचं आहे। पाणी आता कडक झालेलं आहे, उकळी पण याला फुटत आलेली आहे। त्यामध्ये आता नूडल्स इथे टाकून घ्यायचे आहे। जितके तुम्हाला बनवायचे आहे तेवढे नूडल्स तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहे। इथे मी व्हेज वापरते आहे नूडल्स। आणि त्यानंतर आता याला लगेच तुम्हाला ब्रेक करून टाकायचं नाही आहे। बरेच जण नूडल्स तोडून टाकतात, मग ते थोडंसं खाताना मजा येत नाही कारण बाहेरचे तुम्ही नूडल्स बघितले असेल एकदम मोकळे आणि लंबे असतात। तर आता पाण्यात टाकल्यानंतर याला तुम्ही लगेच चमच्याने ब्रेक करायचं नाही आहे किंवा लगेच तुम्हाला हलवायचं नाही, तर ते तुटू शकतात। थोड्या वेळाने लगेचच ते आता लूज व्हायला लागतात, सेपरेट व्हायला लागतात एकदम। आणि नंतर एक 2-4 मिनटानंतर ते लगेच पूर्ण मोकळे होऊन जातात। आता नूडल्स इथे आहे जे थोडेसे इथे आता बघू शकता तुम्ही, दाखवते मी तुम्हाला, मोकळे व्हायला लागलेले आहे। आणि मोकळे झाल्यानंतर त्याला अर्धवट कच्चं आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे। पूर्ण शिजवायचं नाही आहे, अर्ध कच्चं याला शिजलेलं असलं की लगेच याला आपल्याला पाण्यातून काढून चाळणीमध्ये टाकून द्यायचे आहे। तर बघू शकता नूडल्स जरासुद्धा चिटकलेले नाही आहे एकमेकांना। तेल आणि मीठ टाकल्यामुळे त्याला चव पण वाढते जास्त। आणि लगेच थंड पाण्याखाली इथे मी गरम पाण्यातून काढून लगेच थंड पाण्याखाली इथे याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे लगेच। ही प्रोसेस तुम्हाला थोडी लवकर करावी लागते, म्हणजे मी तुम्हाला एकदम जे टेक्स्चर असतं नूडल्स ते बाहेरच्या एकदम स्ट्रीट स्टाईल म्हणा किंवा रेस्टॉरंट स्टाईल म्हणा तसं मिळेल। थंड झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी चाळणीतच ठेवलेलं आहे, सगळं निघून गेलेलं आहे पाणी। त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याला आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाची कोटिंग नूडल्सला बसली की ते एकदम असे सटकतात, मग छान लागतात एकदम। आता तेल टाकल्यानंतर ते सगळं खाली तर जातंच, पण थोडंसं याला मी थोडं मिक्स करून घेणार आहे। आणि मधून एखादा वेळेस मी त्याला नूडल्स फ्राय करता हलवणार आहे। ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवते मी। आता हे काम करूनच तर आज धुतलेला होता मसाल्याचा डब्बा, तर तो पण मी आता इथे सगळा व्यवस्थित छान करून ठेवलेला आहे। 15-20 दिवस झाले की मसाल्याचा डब्बा धुवावाच लागतो। तर आता हे सगळे मसाले मी याकरता दाखवते आहे की हे आहे धना पावडर, हा आहे गरम मसाला, त्यानंतर हळद पावडर आहे आणि लाल तिखट आहे। बाकीचे 1-2 मसाले बाहेरचे आहे, पण हे जे 4 आयटम आहेत ते पूर्ण घरचे बनवलेले आहे। आणि याची रेसिपी मी उन्हाळ्याची माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा। घरीच मसाले बनवून तुम्ही मग खाऊ शकता।
तर आता नूडल्स इथे आपण तेल टाकून बाजूला ठेवले होते, तो पण मसाल्याचा डब्बा पण मी इथे व्यवस्थित धुतलेला होता सकाळी, तो सगळं पुसून कोरडा करून त्यात मसाले भरून ठेवले आणि नूडल्स परत एकदा हलवून घेते आहे। आणि आता सगळे नूडल्स आपले बनवण्यासाठी तयार आहे। भाज्या पण आपण कट केलेल्या आहे, अद्रक लसूण जसं मी बोलले होते ह्यामध्ये मी बारीक करून घेतलेला आहे। आणि आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे नूडल्स बनवण्यासाठी। तेल टाकल्यानंतर सर्वप्रथम पहिले आपल्याला कांदा टाकायचा आहे। आता कांदा, मिरची आणि अद्रक लसूण हे पहिले टाकायचं आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून झाला नाही त्यामुळे तुम्हाला दाखवून देते आहे मी। कांदा, अद्रक लसूण क्रश केलेला आणि मिरची हे इथे याच्यात पहिले टाकून द्यायचं आहे। आणि हाय फ्लेमवर आपल्याला नेहमी चायनीज जेव्हा बनवतो तेव्हा हाय फ्लेमवर बनवायचं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर तुम्हाला हे पटपट मग थोडंसं ही प्रोसेस करावी लागते, फ्राय करावं लागतं। त्यानंतर त्यामध्ये आता भाज्या ज्या आपण बाकीच्या कट केल्या होत्या त्या इथे टाकून देते आहे। बीन्स, शिमला मिरची, पत्तागोबी इथे टाकून दिलेलं आहे। थोडे थोडे ह्यासाठी बाकी ठेवलेले आहेत की ह्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे आणि माझं छोटं बाळ आहे ते तिखट खात नाही, त्यामुळे आम्हाला तिखट वेगळे आणि त्याला फिक्के वेगळे असं करणार आहे। आणि असं पण रोजच्या ज्या मी भाज्या बनवते किंवा पावभाजी बनवते किंवा रोजचं जे जेवण बनवते त्यामध्ये मला एक जेवण फिक्कं आणि एक तिखट असं बनवावंच लागतं, म्हणजे मग त्याला पण भाज्या खाण्याची सवय होईल। त्यामुळे थोडीशी मेहनत आपल्याला तर घ्यावी लागते मुलांसाठी। तर आता थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट टाकलेलं आहे, कारण नूडल्स उकळताना आपण सॉल्ट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि नंतर सोया सॉसमध्ये खूप मीठ असतं त्यामुळे मीठ शक्यतो कमीच घाला। भाज्या फक्त थोड्या फ्राय होण्यासाठी मी 1-2 पिंच इथे मीठ टाकलं होतं। आणि आता सगळे सॉसेस याच्यात टाकून दिलेले आहे। सॉसेस मी पटकन असे एकत्र काढून घेते, म्हणजे सगळे एकदा टाकता येतात व्यवस्थित। मग एकदम एक एक टाकत गेले की मग तोपर्यंत भाज्या फ्राय होतात हाय फ्लेमवर असल्यामुळे आणि मग एकीकडे जळू शकतं, त्यामुळे असे एकदाच तुम्ही वाटीमध्ये सॉसेस काढून मग नंतर ते टाकू शकता। आणि सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस टाकून याला 1-2 सेकंद फ्राय केल्यानंतर आता जे नूडल्स आपण बॉईल करून ठेवले होते ते आता याच्यात थंडे झालेले आहे व्यवस्थित, ते आता इथे टाकून द्यायचे आहे। आणि थोडे मी बाकी ठेवले आहे, जसं मी बोलले होते थोडं माझं लहान बाळ तिखट खात नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याला मी फिक्की परत वेगळी करत असते, म्हणजे मग अशाने मुलांना सगळे व्हेजिटेबल्स खाण्याची सवय होते। पराठे असो काही असो मी सगळं एक प्रकार फिक्का माझ्या घरात नेहमी बनतच असतो। तर आता हे सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जास्त जोरात तुम्हाला हलवायचं नाही आहे, कारण नाही तर हे ब्रेक होऊ शकतात नूडल्स। आणि याला कोटिंग बसली पाहिजे मसाल्याची व्यवस्थित, असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित। आणि नूडल्स बघू शकता कलर, टेक्स्चर एकदम, वास पण छान येतो आहे आणि एकदम मस्त झालेले आहे। भूक खूप लागलेली आहे सगळ्यांना, मुलांना तर खूप आवडतात, तर तुम्ही नक्की करून बघा। आणि टिप्स ट्रिक्ससोबत सगळं दाखवलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओला आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअर करा। आवडल्यास फीडबॅक देऊ शकता, कमेंट करू शकता। तर आता नूडल्स इथे मी सर्व करून घेतलेले आहे, गरम गरम आहे एकदम। आणि आता आम्ही पण खाणार आहोत। एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजे त्याच्यावर परत तुम्ही सॉसेस ॲड करू शकता। तुम्हाला आवडत असल्यास टोमॅटो केचप पण तुम्ही टाकू शकता, पण मला आवडत नाही, आमच्या घरात आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही आहे। तर आता फायनली इथे टेस्ट करते, खूप वास छान येतो आहे आणि त्यामुळे मी काम खूप केलेलं आहे दिवसभर, त्यामुळे भूक पण खूप लागलेली आहे। तर नूडल्स इथे मी खाऊन बघते, तर एकदम मस्त असे नूडल्स झालेले आहेत, टेस्टी, बाहेरच्यापेक्षा पण छान आणि घरी केलं तर पोटभर खाऊ शकतात सगळेजण। तर नूडल्स खूप मस्त बनलेले आहे, तुम्ही पण नक्की करा। तोपर्यंत अजून भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत। आणि उन्हाळ्याचे सीझन आता चालू झालं आहे त्यामुळे चॅनलवर जाऊन नक्की बघा उन्हाळ्याच्या रेसिपीज। तोपर्यंत बाय बाय।